दानिएल अध्याय 3 वचन 14 ते 17. ज्यांना भेटले ते वाचले. बायबल पाहिजे का कोणाला? 17 पर्यंत. सारगी विना वगैरे वाद्याचा ध्वनी कानी पडतात. निरनिळ्या राष्ट्रातील निरनिळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबूकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सर्व सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. यावर कित्येक आंधळ्याने राजाकडे जाऊन युद्धावर दोषारोप केला. नबूकदनेस्सर राजास म्हणाला, महाराज चिरायू का? महाराज, आपण हुकूम केला की सिंह, बासरी, सतार, सारगी, वीणा, तुंबी वगैरे वाद्याचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावे, आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे. पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रक, मेशक, अबेदनगो या नावाचे कुणी यहुदी आहेत, त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवाची उपासना करीत नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही. हे ऐकून नबूकदनेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक, अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. नबूकदनेस्सर त्यास म्हणाला, अरे शद्रक, मेशक, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही, पण मी स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? आता सिंह, बासरी, सतार, सारगी, वीणा, तुंबी वगैरे वाद्याचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे नाही, तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? शद्रक, मेशक व अबेदनगो याने राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. छोटीशी प्रार्थना करून घेऊया या वचनासाठी. देवा, विशेष करून जे काही वचन वाचलेलं आहे देवा, या वचनातून देवा आम्हाला जे काही बाप्पा तू मार्गदर्शन करणार आहे, या वचनातून जे काही बोलणार आहे देवा, आम्ही स्पष्टपणे समजून घेण्याचा आपा देवा तू सहाय कर. आपा या वचनातून आम्हाला शिकव आणि दाखव आणि मार्गदर्शन कर देवा. ही छोटीशी प्रार्थना देवा तुझ्या हातात समर्पण करू. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मी केली म्हणतोय देवा. आमेन. हालेलुया. आजचा संदेशाचा टॉपिक काय म्हणजे तर देव कोणाच्या सोबत असतो. हालेलुया. देव कोणाच्या सोबत असतो. शद्रक, मेशक, अबेदनगो हे 3 व्यक्ती देवाचे सेवक असतात. दानिएल अध्याय 3 वचन 14 ते 17 आता वाचलेल्या वचनामध्ये मी बघतो तर शद्रक, मेशक, अबेदनगो 3 व्यक्ती त्या गावामध्ये नबूकदनेस्सर राजा म्हणून असतो. त्याने एक स्वर्ण मूर्ती केलेला असतो. त्या मूर्तीला जे कोण दंडवत घालत नाही, नमन करत नाही आणि जे कोण नतमस्तक होत नाही त्यांना दगदगीत पेटवलेल्या आगीच्या भट्टीमध्ये टाकला जावं म्हणून एक फरमान म्हणजे एक कायदा, कानून आणलेला असतो. हालेलुया. राजाने कानून आणलेला असतो, कायदा. जे कोण राजाने निर्माण केलेला मूर्ती, स्वर्ण मूर्ती, त्या मूर्तीला जे कोण दंडवत घालत नाही, साष्टांग घालत नाही, नतमस्तक होत नाही, त्यांना दगदगीत पेटवलेल्या आगीच्या भट्टीमध्ये टाकला जावा म्हणून एक फरमान म्हणजे कानून आणलेला असतो राजाने.
त्याच प्रकारे त्या गावामध्ये दानिएल अध्याय 3 1-2 वाचा बघू. अध्याय 3 वचन 1 आणि 2 वाचा. नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात व रुंदी 6 होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापित होती, तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजा, प्रतिनिधी, नायक, अधिपती, सरदार, मंत्री, भंडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्याचे सर्व अधिकारी त्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणी केली. बस. म्हणजे बाबेल या नगरामध्ये, बाबेल या देशामध्ये नबुकदनेस्सर राजा होता. त्या राजाने एक सुवर्ण मूर्ती केलेली होती. त्या मूर्तीला सगळे लोक, त्या देशामध्ये राहणारे सगळे लोक त्या मूर्तीला दंडवत घालायला पाहिजे. त्या मूर्तीला जे कोण दंडवत घालत नाही, साष्टांग करत नाही, नतमस्तक होत नाही, त्यांना दगदगी भट्टीमध्ये टाकला जावं म्हणून एक फरमान आणलेला असतो, कायदा कानून आणलेला असतो. त्या गावामध्ये जिवंत परमेश्वराची आराधना करणारे 3 व्यक्ती असतात, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. म्हणजे त्या गावामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना तो कायदा लागतो, कानून लागतो की त्या मूर्तीला तुम्ही दंडवत घालायलाच पाहिजे, नतमस्तक व्हायलाच पाहिजे, साष्टांग तुम्ही त्या मूर्तीला साष्टांग केलेच पाहिजे. जर तुम्ही साष्टांग नाही केला, जर तुम्ही नतमस्तक नाही झालं, जर तुम्ही त्या मूर्तीला नमन नाही केलं तर तुम्हाला दगदगीत भट्टीमध्ये घालणार. दगदगीत भट्टीमध्ये घालता असताना माझ्या हातातून सोडवणारा तुम्हाला कोण देव असणार म्हणून तो राजा सांगतो. कोणाला? शद्रक, मेशक, अबेदनेगोला. हालेलुया. शेवटी शद्रक, मेशक, अबेदनेगो त्या मूर्तीला नतमस्तक केले नाही, साष्टांग केले नाही, म्हणजे नमस्कार केले नाही त्या मूर्तीला. राजाने जे स्थापना केली होती त्या मूर्तीला. शेवटी त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोला उचलून त्या आगीच्या भट्टीत टाकलं जातं. पुढं वचन वाचलं तर आम्हाला कळतं ते पुढं. आता वेळ नाही म्हणून थोडंसं तुम्हाला वाचायला लावलं मी. ते सगळं वाचत बसलं तर वेळ मला भेटणार नाही, म्हणून पुढं वाचलं तर कळतं आम्हाला की शद्रक, मेशक, अबेदनेगोला दगदगीत आगीच्या भट्टीमध्ये टाकलं जातं. कशामुळे? ते त्या मूर्तीला नतमस्तक केले नाही, नमन केले नाही, साष्टांग केले नाही. त्या कारणामुळे देवाने त्यांना वाचवलं की नाही? हालेलुया. जेव्हा शद्रक, मेशक, अबेदनेगो या 3 व्यक्तीला, जिवंत परमेश्वराची आराधना करणाऱ्या या 3 व्यक्तीला देवाने त्या आगीच्या भट्टीतून त्यांना राखलं की नाही? सांगा बघू. तुम्ही ऐकलं असणार हे वचन अनेक वेळा. तुम्ही या वचनाचं वचन मी सुद्धा याच्या अगोदर सुद्धा सांगितलं हे वचन. देवाने त्यांना वाचवलं का नाही आगीतून, भट्टीतून? वाचवलं ना. हालेलुया. कारण देव त्यांच्या सोबत होता. 3 जणांना घातले होते, 3 व्यक्तीला त्या आगीच्या भट्टीमध्ये घातले होतं. पण त्या आगीत फिरता असताना, आगीत घातल्यानंतर 4 व्यक्ती दिसत होते. एकाचं स्वरूप तर तेजोमय देवदूतासारखा दिसत होता. हालेलुया. म्हणजे कारण त्यांच्या सोबत देव होता. माझा संदेशाचा टॉपिक काय? देव कोणाच्या सोबत असतो. हालेलुया. कळालं ना आता कोणाच्या सोबत असतो देव? ज्यांच्या जीवनामध्ये संकट असते, ज्यांच्या जीवनामध्ये छळ असते, ज्यांच्या जीवनात त्रास असतो, ज्यांना आगीसारखी भट्टी, आगीच्या भट्टीसारखी त्रास येतात, छळ येतात, त्यांच्या जीवनात देव असतो. हालेलुया. माझा संदेशाचा टॉपिक काय? देव कोणाच्या सोबत असतो. हालेलुया.
देव ज्यांच्या जीवनामध्ये छळ व संकट असतात त्यांच्यासोबत असतो. आणि एक उदाहरणासाठी मी वचन बघूया. दानिएल अध्याय 6, दानिएल अध्याय 6 वचन 17 ते 26 वाचा. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवला आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदाराच्या मुद्राचा तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानिएलच्या बाबतीत एकाही फेरबदल होऊ नये. काही एक फेरबदल होऊ नये. वाचा सुरुवातीपासूनच कोणाला भेटले. त्यावर राजा देवर दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवेल. त्याने एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदाराच्या मुद्राच्या तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. हालेलुया. पवन वाचता तुम्ही जोर देऊन वाचा जरा. पवन गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून नाही, बसवण्यात आली. म्हणजे किती 17 पासून 17 पासून 26 पर्यंत वाचा. गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून बसवण्यात आली. मग राजाने त्या शिळेवर आपल्या अंगठीने आपली मुद्रा उमटवली. तसेच इतर 6 बारांच्या अंगठ्याने त्यांनी त्यांच्या मुद्राही उमटविल्या. याचा अर्थ कोणीही शिळा सरकून दानिएलला सिंहाच्या गुहारात बाहेर काढू नये. मग दारेश्वर राजवाड्यात परतला. त्या रात्री त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. कोणी येऊन आपले मनोरंजन करावे असे वाटले नाही. त्याला त्या रात्री झोपही आली नाही. दुसऱ्या दिवशी फटफटात दारेश्वर राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे धाव घेतली. राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच त्याने दानिएलला हाक मारली. राजा ओरडला, दानिएला, जिवंत देवाचा सेवका, तुला तुझ्या देवाने सिंहापासून वाचविले का? तू नेहमीच देवाची सेवा करीत आला आहेस. दानिएल उत्तरला, राजा चिरोई असो, माझ्या देवाने